महाराष्ट्राच्या हद्दीतलं एक साधं गाव. गाव तसं लहानच, पण तिथल्या लोकांचं आयुष्य साधं सरळ होतं. त्याच गावात दोन बहिणी राहत होत्या, आरती आणि विनिता. आरती मोठी, शांत, समजूतदार आणि जबाबदार मुलगी. आई वडिलांना शेतीच्या कामात हातभार लावणारी. थोडं शिक्षण झालेलं, पण संस्कार पक्के रुजलेले होते तिच्यामध्ये. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांत हसू असायचं, जणू ती कुठल्याही परिस्थितीत समाधान मानते. दुसरीकडे विनिता लहान बहीण, पण स्वभावाने हट्टी, मनाने थोडी बंडखोर मुलगी. तिच्या डोळ्यात नेहमी मोठी स्वप्न चमकत असत. चांगलं जगायचं, पैशात लोळायचं, सुखसोयी उपभोगायच्या. तिला चांगलं घर, पैसा आणि सुखसोयी हव्या होत्या. माहेरी गरिबी पाहून तिला नेहमीच वाटायचं की आपलं जीवन बदललं पाहिजे, मी मोठी थाटामाटात जगले पाहिजे. असाच काळ पुढे सरकला आणि मोठी बहीण आरतीच्या लग्नाचा विषय घरात निघाला. आई वडिलांनी मोठ्या मुलीसाठी स्थळ बघायला सुरुवात केली. त्यावेळी गावातीलच एक व्यापारी कुटुंब पुढे आलं. संजय नावाचा मुलगा, पैशानं समर्थ, गावात नावाजलेला, दिसायला देखणा, बाहेरून सभ्य वाटणारा, पण आतून थोडा स्वार्थी आणि अहंकारी. आरतीला त्याच्याबद्दल फारसं माहिती नव्हतं, पण घरच्यांना वाटलं मुलगी त्या घरी सुखात राहील. सगळं ठरलं आणि लग्न धूमधडाक्यात पार पडलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने फार छान गेले. आरतीला वाटलं तिचं आयुष्य आता खरंच सुखाचं होणार. नवरा संजय तिला वेळ द्यायचा, तिला छान छान वस्तू आणून द्यायचा. गावातल्या लोकांना वाटायचं आरती खरंच खूप भाग्यवान आहे. असा देखणा आणि श्रीमंत नवरा मिळाला तिला. किती जीव लावतो बायकोला. पण हळूहळू संजयचा स्वभाव उघड होऊ लागला. त्याचा पैसा दाखवण्याचा स्वभाव, स्वतःच्या मनाप्रमाणे सगळं घडवून आणण्याची सवय आरतीला जाणवू लागली. कशा प्रकारे आपण श्रीमंत व तुझ्या तिकडे गरिबी हे त्याच्या वागण्या बोलण्यातून तिला जाणवू लागले. पण तरीही ती संयमाने संसार करत राहिली. दरम्यान तेव्हाच तिची लहान बहीण विनिता बहिणीकडे वारंवार येऊ लागली. सुरुवातीला काही दिवस राहायची, पण नंतर ती जास्त दिवस राहू लागली. आरतीलाही ते आवडायचं. तिच्या माहेरच्या आठवणी, सोबतचे क्षण तिला आठवत. बहीण आपल्या घरी येते, राहते, यामुळे आरती खूप खुश असायची. पण नवरा संजयच्या डोळ्यांनी मात्र वेगळ्याच नजरेतून साली विनिताकडे बघायला सुरुवात केली. एकदा रात्री उशिरा विनिता अंगणात बसून मोबाईलवर गाणी ऐकत होती. संजय बाहेर आला आणि हलक्या आवाजात तिला म्हणाला, इतक्या रात्री जागी कशी आहेस? झोप येत नाही का? विनिता थोडी डचकली, पण हसून म्हणाली, हो ना दाजी, झोप लागत नव्हती. त्या रात्री झालेल्या छोट्या संवादातून एक अदृश्य धागा त्यांच्या नातात विणला गेला. पुढे काही दिवसात जेव्हा आरती घरकामात व्यस्त असायची, तेव्हा संजय आणि विनिता चोरूनच एकमेकांसोबत बोलू लागले. सुरुवातीला साध्या गप्पा, नंतर थट्टा मस्करी आणि मग एकमेकांच्या नजरेतलं आकर्षण. पण हळूहळू एक अदृश्य नातं त्यांच्यात तयार होऊ लागलं. हळूहळू संजय आणि विनिता एकमेकांच्या जवळ येऊ लागले. आरतीला काहीतरी बदलत आहे असं जाणवत होतं, पण ती आपल्या छोट्या लाडक्या बहिणीवर आणि नवऱ्यावर विश्वास ठेवत राहिली. ती स्वतःशीच म्हणायची, बहिणीवर शंका घेणं चुकीचं आहे, पण मन शांत राहत नाही त्यांना बोलताना पाहून. एक दिवस तिनं अचानक पाहिलं, संजय आणि विनिता घराच्या मागच्या अंगणात हसत बोलत होते. ती थोडी थबकली, पण इतकी जवळीक पाहून ती आज शांत बसली नाही. तिनं थेट बहिणीला विचारलं, विनिता, तू काय करते आहेस? तुला समजतंय का? मी तुझी ताई आहे. तू माझ्या घरी आहेस. मला असे वाटत आहे की माझ्या संसारात तू हस्तक्षेप करते आहेस. विनिता डोळे खाली घालून गप्प बसली. पण संजय मात्र हसत बायकोला म्हणाला, अगं तू जास्त विचार करते आहेस आरती. आम्ही फक्त गप्पा मारत होतो. हो, इतकं जवळ येऊन बोलणं चुकलं आमचं, पण रागवू नको अशी. नवऱ्याच्या अशा बोलण्यावर आरतीनं गप्प राहणं पसंत केलं. पण तिच्या मनात आज पहिल्यांदाच शंकेचं बीज घट्ट पेरलं गेलं होतं. काळ गेला तसतसं संजय आणि विनितेचं नातं अधिक गडद झालं होतं. बहिणीच्या घरची श्रीमंती पाहून, तिचा नवरा पाहून हे सगळं आपलंच पाहिजे असं विनिताला वाटू लागलं. आणि जाणून बुजून तिनं बहिणीच्या नवऱ्यासमोर यायला सुरुवात करून त्याला स्वतःकडे आकर्षित करून घेतलं. आणि त्यांचं नातं अनैतिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचलं. आता ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. संजय घरी आल्यावर बायको आरतीपेक्षा साली विनिताकडेच लक्ष द्यायचा.
आरतीच्या मनाला नवऱ्याचं हे विषारी वागणं खूप टोचायचं. रात्री ती उशिरापर्यंत रडायची. तिला जाणवत होतं की तिचा संसार तिच्याच डोळ्यांसमोर तुटतो आहे आणि आपलीच बहीण हे सगळं करते आहे. एका रात्री आरतीनं धैर्य एकवटलं आणि तिनं नवरा संजयला विचारलं, मी तुझी बायको आहे. तू माझ्या बहिणीसोबत इतकं जवळचं नातं तयार कसे करू शकतो? तुमच्यात काहीतरी सुरू आहे आणि मला ते जाणवत आहे. बायकोचं बोलणं ऐकून संजय गप्प राहिला. विनिता मात्र पुढे आली आणि थेट म्हणाली, ताई माफ कर, पण आम्हाला एकत्र राहायचं आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो. तू विचार केलेला नसेल तिथपर्यंत जाऊन आमचं नातं पोहोचलं आहे. आता मागे वळून काहीच होणार नाही. आम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. बहिणीचं असं बोलणं ऐकून आरतीला धक्काच बसला. आरतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, काय बोलते आहेस तू? भान आहे का? तो माझा नवरा आहे. तुला लाज वाटली नाही का असं करताना, बहिणीचा संसार तोडताना? आरती संजयकडे बघून म्हणाली, ही तर जाऊ दे, लहान आहे, पण तू तर मोठा आहेस ना, मग तरीही तू मला धोका कसा देऊ शकला? संजय मात्र खाली मान घालून सगळं ऐकत होता आणि यामुळे आरतीला खात्री पटली की यांच्यात खरंच अनैतिक संबंध आहेत आणि गोष्ट फार पुढे गेली आहे. म्हणून रागानेच ती म्हणाली, जाते मी आई वडिलांकडे घरी आणि सांगते त्यांना कशा प्रकारे बहिणीनं वारंवार माझ्या घरी येऊन माझा संसार उद्ध्वस्त केला. बहिणीचंच काय, पण नवऱ्याचंच कसा पाठीत सुरा खूप असला. मी तुमचं दोघांचंही गुपित आता पूर्ण गावासमोर उघड करे. आरतीचा संवाद ऐकल्यावर संजय आणि विनिता हादरले. त्यांना आता भीती वाटली की जर आरतीनं खरंच सत्य उघड केलं तर त्यांचं नातं कायमचं तुटेल आणि गावभर त्यांची बदनामी होईल. तात्काळ लगेच त्यांनी एक भयंकर निर्णय घेतला. आरतीला कायमचा अंत करायचा. त्या रात्रीच त्यांनी कट रचला. आरती झोपली असताना संजयनं तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार केला. ती बेशुद्ध झाली. मग विनितानं तिचा ओढणीनं गळा आवळला. आरतीचा देह थरथरला आणि क्षणात सगळं संपलं. त्या घरात काही क्षण भयंकर शांतता पसरली. संजय थंड आवाजात म्हणाला, विनिता, आता नाही ना दूर जाणार माझ्यापासून. तू जे म्हटलं मी केलं. आता कोणी आपल्याला अडवणार नाही. आपण लग्न करू. त्यांनी आरतीचं प्रेत गावाबाहेरच्या शेतात नेलं आणि माती खाली पुरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती दिसेनाशी झाली. शेजाऱ्यांनी विचारलं तर संजयनं सांगितलं, ती तर माहेरी गेली आहे. माहेरच्या लोकांना समजल्यावर ते म्हटले, आरती तर घरी आलीच नाही, कुठे गेली असेल आमची मुलगी? घाबरूनच तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला संजय निर्दोष असल्याचं भासवू लागला, पण लोकांच्या तोंडांतून काही गोष्टी बाहेर यायला लागल्या. गावातले काही जण म्हणाले, संजय आणि आरतीची बहीण विनिता नेहमीच एकत्र दिसतात आणि त्यामुळे आरती नेहमीच दुःखी दिसायची. कदाचित यांनीच तिला संपवले किंवा तिच्यासोबत काही वाईट केले असेल. आता मात्र ही माहिती ऐकून पोलिसांनी त्या दोघांचीही चौकशी कडक केली. विनिता दबावाखाली तुटली आणि तिनं सत्य कबूल केलं की आमच्यात अनैतिक संबंध असल्यामुळे आणि बहीण अडथळा ठरत असल्यामुळे आम्हीच तिला संपवले. पोलिसांना शेतात पुरलेलं आरतीचं प्रेत सापडलं. ते पाहून संपूर्ण गाव हादरलं. लोक थरथर कापत म्हणाले, बहीणच बहिणीचा खून करू शकते हे ऐकून अंगावर काटा येतो. त्यांच्या आईवडिलांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आपल्याच मुलीनं आपल्याच मोठ्या मुलीचा खून केला यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आता ही केस कोर्टात गेली. सरकारी वकिलाने पुरावे, साक्षीदार आणि विनंतीचे कबुली जबाब मांडले. कोर्टात संजय आणि विनिता प्रत कबूल करत नसले तरी पुराव्यांनी त्यांना गाठलं. न्यायाधीशांनी कठोर शब्दात निकाल दिला, या गुन्ह्याला माफी नाही. आरोपी संजय आणि विनिता यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. कोर्टात उपस्थित लोकांच्या डोळ्यांत अश्रू होते. आईवडिलांचे डोळे पाणावले होते. एक मुलगी निर्दोष असतानाही मृत्युमुखी पडली आणि दुसरी आता तिच्याच चुकीमुळे जन्मठेपेत अडकली. गावात आजही लोक ही घटना आठवत म्हणतात. नवरा परक्या स्त्रीसाठी पत्नीला फसवतो हे ऐकलं होतं, पण बहीणच बहिणीला फसवते हे ऐकलं नव्हतं. बहिणीच्या डोळ्यांसमोर बहिणीचा खून होईल असं कधी वाटलं नव्हतं. गावात कुणी म्हणतं, लोभ आणि वासना माणसाला किती खाली खेचू शकतात याचं हे भयानक उदाहरण आहे. आरती निर्दोष होती, पण तिच्या विश्वासघाताने तिचं आयुष्य संपलं.
संजय आणि विनीता लोभ, वासना आणि स्वार्थाच्या आहारी गेले, म्हणून स्वतःचंच आयुष्य उद्ध्वस्त करून बसले. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा सांगते की विश्वासघात हा सर्वात मोठा गुन्हा असतो. नातं कितीही जवळचं असलं तरी जर त्यात विश्वास नसेल तर शेवट नेहमीच विनाशाकडेच होतो. या घटनेतून एक संदेश आपण सगळ्याच स्त्रियांना देऊ शकतो. बहीण असो की मैत्रीण असो, कशाला आपल्या घरी वारंवार तिला घेऊन येता. नका आणू, नका करून देऊ ओळख. तुमच्यासाठीच चांगलं राहील. उगाच आपलाच संसार आपल्याच हाताने खराब करून घेऊ नये. आणि नवऱ्यांना सुद्धा नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करावं. आपली बायको सोडून कुणाकडेच लक्ष देऊ नये. बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन क्राईम स्टोरी टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.